मला जे काही बोलायचं आहे ते सगळं बाजूला राहून द्या. तुम्हाला होलीच्या हार्दिक शुभेच्छा. माझा व्हिडिओ थोडा लेटच झाला आहे, पण असो. आम्ही होली कशी आणि होली का साजरी करतात हे तुम्हाला तर माहीतच असेल, पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. सकाळची माझी सुरुवात होते चिवपासून. मस्त खेळत होती आणि इकडे पुरणपोळीसाठी डाळ शिजवली आहे आणि यांचा पुरणपोळीचा कार्यक्रम चालू आहे. आणि तुम्हाला सांगते, आमची वहिनी आहे ना, ती 10 जणांना पण कामाला ऐकणार नाही. पण होलीच्या दिवशी मोस्टली पुरणपोळीच का करत असतील बरं? तर हा सण प्रल्हाद आणि होलिका यांच्या कथेशी जोडलेला आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी सण हा साजरा केला जातो. विजय आणि आनंदाच्या निमित्ताने गोड पदार्थ बनवतात. तर मी रेडी झाली आहे आणि तुम्हाला थोडक्यात होलिका दहन बद्दल सांगते. प्रल्हाद हा भगवान भक्त होता. त्याचे वडील त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्याची बहीण होलिका त्याला घेऊन अग्नीत बसली होती, पण तिचाच विनाश झाला आणि प्रल्हाद वाचला. म्हणून होलिका पेटून वाईट जाळण्याचा आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळून आनंद साजरा करतात. तर आम्ही होलीचं पूजन, आरती वगैरे केली आणि गावातल्या देवळात गेलो पाया पडायला. दर्शन वगैरे करून मस्त प्रसन्न वाटलं. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या देवी आईच्या पाया पडायला. तर या वर्षीची होली आम्ही अशा प्रकारे साजरी केली.